बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं. उद्या 23 नोव्हेंबर 2024 हाच तो काळाकुट्ट महिना होता 2012 सालचा, ज्या महिन्यामध्ये, याच नोव्हेंबर महिन्यामध्ये वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आपल्या सर्वांना सोडून निघून गेले होते. हाच तो काळाकुट्ट महिना. त्यानंतर 2014 सालची म्हणजे 12 नंतर सगळ्यात पहिली जी विधानसभेची निवडणूक लागली ती 2014 सालची, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या पाठीत खंजीर खुपसला होता. 2014 साली वंदनीय हिंदुहृदय सम्राट आपल्या सोबत नाहीत हे पाहिल्यानंतर, शिवसेना प्रमुख आपल्या सोबत नाही ते पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गिळायची पहिली नामी संधी साधली होती. शिवसेना संपणार आहे, या शिवसेनेला आपण याच निवडणुकीमध्ये 2014च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये आपण संपवून टाकू. मोदींची लाट पसरली आहे, मोदींची सुनामी आलेली आहे, याच सुनामीमध्ये शिवसेनेला संपवायची ही नामी संधी आहे असं समजून भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस शिवसेनेची युती तोडली होती. 25 वर्षांची युती तोडली होती. म्हणजे शिवसेनेला गाफील ठेवलं गेलं. जणू काही उद्या शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होईल हेच समजत असताना, म्हणजे सारे काही या भ्रमात असताना, आदल्या रात्री ही शिवसेनेसोबतची युती भारतीय जनता पक्षाने तोडली होती. असो, तो काळ मला जास्त इथे आठवायचा नाही. हे सगळं आठवण करून देण्याचं कारण असं, 2014 साली ज्यावेळेस वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या सोबत नसताना, शिवसेना प्रमुख आपल्या सोबत नसताना, पहिली निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवली होती 2014 सालची आणि शिवसेनेने 63 शिलेदार निवडून आणले होते. ठीक आहे, 2014चा काळ गेला, आज 10 वर्ष उलटले. 2019 मध्ये ज्यावेळेस आपण पुन्हा यांच्यासोबत युतीमध्ये गेलो, आपले आमदार कमी झाले होते. म्हणजे युतीमध्ये गेल्यानंतर आपण घटतो आणि युती शिवाय लढलो ते आपण वाढतो, हे आपण पाहिलं होतं. आज 2024 साली म्हणजे जवळपास 14 ते 24 हा 10 वर्षांचा काळ लोटला. या मधल्या काळामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात काय घडलं सर्वांनी आपण पाहिलं. यामध्ये काय फरक पडलाय, महाराष्ट्रामध्ये शिवसेना कुठे आहे, तर आजही तुम्हाला सांगतो, शिवसेनेसोबत जे काही घडलं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या सगळ्याची परतफेड महाराष्ट्राचा मतदार याने आपली सारी परतफेड त्या मतदानाच्या पेट्यांमध्ये बंदिस्त केलेली आहे, मतपेटीत बंद झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये विकासाच्याच मुद्द्याबरोबर, म्हणजे विकासाच्या मुद्द्यासोबतच तितकंच महत्व देऊन स्वाभिमानाच्या मुद्द्यालाही तितकंच महत्व दिलं गेलेलं आहे. शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोनही स्थानिक पक्षांना, या भूमिपुत्र पक्षांना ज्या प्रकारे नख लावलं गेलं, केंद्रीय पक्षांकडनं नख लावलं गेलं, विशेषतः कमळीकडनं नख लावलं गेलं, हे महाराष्ट्राने पाहिलं आणि त्या सर्वाची परतफेड महाराष्ट्र करेल. मला गेल्या 2-3 दिवसामध्ये अनेक जणांचे वैयक्तिक मेसेजेस किंवा कॉल येत होते की महाराष्ट्रामध्ये विशेषतः शिवसेनेविषयी आपल्या शिवसैनिकांचं एक उत्सुकता म्हणता येईल की नेमकं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या लढलेल्या 95 जागांपैकी आजच्या घडीला शिवसेना किती जागांवर तुम्हाला दिसते की कुठल्या कुठल्या जागा येऊ शकतात, कुठल्या कुठल्या जागांवर शिवसेना अग्रस्थानी असेल, कडवी फाईट असेल, कडवी लढत म्हणू शकतो आपण, अशा कुठल्या जागा असू शकतात. तर खरं तर हे आज मी तुम्हाला सांगू शकत नाही खरं पाहता, पण उद्या 23 तारखेला तुम्हाला या साऱ्या गोष्टी कळतीलच. पण तरीही काही शिवसैनिकांच्या आग्रहाखातर काही वरच्या म्हणजे ज्या टॉप 60 जागा आहेत ज्या शिवसेनेच्या निवडून येऊ शकतात पहिल्या फटक्यात, म्हणजे शिवसेनेच्या मी सांगेन 95 पैकी 95 जागा ह्या कडवी झुंज देणार आहे शिवसेना सगळ्याच ठिकाणी. पण ज्या पहिल्या 60 जागा असतील त्या सर्वांसमोर, तुम्हा सर्वांसमोर मी ठेवण्याचा एक छोटेखानी प्रयत्न करतो. उद्या या सगळ्याच्या बाबतीत चित्र स्पष्ट होईलच, पण तरी देखील तुमच्या आग्रहाखास्तव मी काही जागा तुमच्या सर्वांसमोर ठेवतो ज्या पहिल्या 60 शिवसेनेच्या निवडून यायलाच हव्यात. मी त्या जागांची सुरुवात करतो, ज्या जागा म्हणजे बघा, त्या जरुरी नाही की सगळ्याच मुंबईतनं असतील, काही मुंबईच्या बाहेरून देखील असतील. त्या जागांची मी तुम्हा सर्वांसमोर नावं ठेवतो. सगळ्यात पहिली जागा मी सुरुवात करतो वरळीपासनं. सगळ्यात पहिली जागा असणार आहे वरळी. इथे वरळीमध्ये देवरा असतील, देशपांडे असतील, आदित्य साहेब असतील. यामध्ये आदित्य साहेब ठाकरे ही एक हाती बाजी मारतील. दुसरी टॉप जागा वरुण सरदेसाई, वांद्रे पूर्व. इथे झिशान सिद्दकी अजित पवार गटातून लढतायत, जिथे वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई साहेबांचं पारडं इथे मला जड दिसतं, अगदी जड. म्हणजे टॉप 2 मधली जागा ही आहे, या दुसरी जागा. त्यानंतर मी तिसऱ्या जागेवर येतो. तिसरी जागा मला गेवराई विधानसभेतली दिसते. गेवराई मधून बदामराव पंडित आपल्याकडनं आणि विजयसिंह पंडित अजित पवार गटातनं मला वाटतं हे आहेत,
हे विजयसिंह पंडित आणि बदामराव पंडितांमध्ये बदामरावांचं पारडं इथे मला जड दिसतं. आणि हे टॉप 60 जागा ज्या मी सांगतो ज्या निवडून यायला हव्यात त्यामध्ये ही जागा आहे. टॉप तिसरी जागा. चौथी जागा मुंबईतनं आहे भायखळा. मनोज जामसुदकर आपल्या शिवसेनेचे आणि यामिनी जाधव शिंदे गटाच्या. इथे मनोज जामसुदकर हे निवडून येताना मला स्पष्टपणे दिसत आहेत. चौथी जागा. अजय चौधरी शिवडी विधानसभा आणि बाळा नांदगावकर मनसे यांच्यामध्ये ही फाईट राहणार आहे. म्हणजे भाजपा कमळी यांचं किंवा शिंदे गटाचं वगैरे बाजूला करा, पण शिवडी विधानसभेतनं खरी फाईट ही अजय चौधरींमध्ये आणि बाळा नांदगावकरांमध्ये असेल. यामध्ये अजय चौधरी हे निवडून येतील. टॉप 5वी जागा. मी पहिल्या 60 ज्या पहिल्या फटक्यात निवडून यायला पाहिजेत या जागांविषयी मी तुम्हा सर्वांशी बोलतोय. टॉप 5वी जागा झाली. त्यानंतर पुढची जागा महेश सावंत, सदा सरवणकर आणि अमित राज ठाकरे यांची माहीम विधानसभा. इथे सदा सरवणकर अगोदरच बाहेर गेलेले आहेत समजायचं. खरी लढत ही महेश सावंत आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये असेल आणि याच्यामध्ये महेश सावंत हे बाजी मारतील माहीम विधानसभेतनं. 6वी जागा. आता मी घेतोय 7वी जागा महाड विधानसभा. या महाड विधानसभेमध्ये स्नेहल जगताप आणि भरत गोगावले. स्नेहल माणिक जगताप या आपल्या शिवसेनेच्या आणि भरत गोगावले शिंदे गटाचे. इथे बऱ्याचशा सर्वेंनी असं दाखवलं की भरत गोगावले बाजी मारतायत, पण तसं नाहीये. महाडचं चित्र टोटल म्हणजे महाडमध्ये अंडर करंट फार मोठ्या प्रमाणावर वाहतोय. महाडचा शहरी भाग असेल, निमशहरी भाग असेल, विशेषतः तरुण वर्गामध्ये छीड आहे आणि फार मोठी छीड आहे. त्याने ती मतपेटीत बंदिस्त केलेली आहे आणि हेच आपण पाहिलं आहे लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेस देखील. महाड विधानसभेतनं अनंत गीते साहेबांना लीड मिळाली होती. त्यामुळे महाडमध्ये स्नेहल जगताप या निवडून येणार आहेत. 7वी जागा. पुढची जागा आहे वडाळा विधानसभा मुंबईतनं. इथे श्रद्धा जाधव माजी महापौर मुंबईच्या माजी महापौर शिवसेनेच्या नेत्या, आपल्या शिवसेनेच्या नेत्या आणि कालिदास कोळंबकर भारतीय जनता पक्षाचे. तर इथे श्रद्धा जाधव यांचं पारडं मला जड दिसतं म्हणजे या निवडून येणाऱ्या जागा आहेत बरं का. मी टॉप कडव्या फाईट ज्या आहेत ना त्या देखील तुम्हाला वेगळ्या सांगेल, पण ह्या निवडून येणाऱ्या जागा आहेत आपल्या. त्यानंतर पुढची जागा ही आहे नितीन सावंत कर्जत विधानसभा आणि महेंद्र थोरवे. नितीन सावंत शिवसेनेचे, महेंद्र थोरवे शिंदे गटाचे. या महेंद्र थोरवेची खासियत तुम्हाला सांगतो. हा महेंद्र थोरवे टेबलवर नाचला होता बरं का. तिकडे गोव्यामध्ये टेबलवर नाचले होते हे. त्यामुळे या महेंद्र थोरवेला कर्जत विधानसभेतनं जो काही शिवसैनिक हाबाडा देतील आणि या महेंद्र थोरवेला त्याची जागा जी कळेल, पण इथे थोडंसं एक गल्लत अशी झाली. शेका पक्षाने थोडासा तिथे काहीतरी एक घोळ करून ठेवलेला आहे, तुम्हाला सर्वांना चांगलाच माहितीये. शेका पक्षाने उरणमध्ये आणि कर्जत विधानसभेमध्ये जो घोळ घातलाय, या घोळामुळे इथे महाविकास आघाडीचं थोडंफार नुकसान देखील होणार आहे. पाहूयात नेमकं ते 23 तारखेला कळेलच. पण त्याही पुढे जाऊन मला असं वाटतं कर्जत विधानसभेतून नितीन सावंत हे पहिल्या 60 मध्ये विजयी असतील. नितीन सावंत शिवसेनेचे कर्जत विधानसभा. पुढची जागा आहे धाराशिव विधानसभेची. इथे निष्ठावंत कैलास पाटील शिवसेनेचे आणि अजित पिंगळे शिंदे गटाचे. कैलास पाटील तुम्हाला चांगलेच माहिती आहेत. त्या धाराशिव मतदारसंघातनं कैलास पाटील निवडून येतील. अजित पिंगळे यांचा पराभव होईल शिंदे गटाच्या. आणि मॅक्सिमम ठिकाणी तुम्ही बघा सर्वात जास्त ठिकाणी शिंदे गटाविरुद्ध शिवसेनेचे आमदार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार लढत आहेत. पुढचा मतदारसंघ आहे सावंतवाडीचा. सावंतवाडी मतदारसंघात राजन तेली आणि दीपक केसरकर वन साइड राजन तेली निवडून येत आहेत. सावंतवाडी मतदारसंघ वन साइड राजन तेली. दीपक केसरकरांना कळेल की नेमकं 2.5 वर्षामध्ये आपण काय मिळवलं काय गमावलं. दीपक केसरकर सगळ्याचा शिक्षण मंत्री होते म्हणे. सगळ्याचा शिक्षणातून अभ्यास करून घेतील. त्यांना कळेल त्यांची नेमकी चूक काय झाली. पुढचा विधानसभा आहे उमरगा विधानसभा. प्रवीण स्वामी शिवसेनेचे आणि ज्ञानराज चौगुले शिंदे गटाचे. प्रवीण स्वामी इथे विजय होताना मला दिसतात. त्याच्या पुढचा मतदारसंघ आहे नेवासाचा. शंकरराव गडाख शिवसेनेचे, विठ्ठलराव लंघे शिंदे गटाचे. नेवासाची एक खासियत सांगतो. इथे शंकरराव गडाख मागच्या वेळेस अपक्ष आमदार होते, जे आपल्या मंत्रिमंडळात देखील होते. हे एकमेव अपक्ष आमदार आहे जे महाविकास आघाडी बरोबर विशेषतः शिवसेनेसोबत थांबले होते. बरं, थांबलेच नाही तर त्यांनी त्यावेळेस जी काही स्टेटमेंट दिली जी गद्दारांना सुद्धा लाजवतील. म्हणजे एका अपक्ष आमदाराने जी निष्ठा दाखवली शिवसेनेवर आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांबद्दल जे बोल त्यांनी काढले होते ते ऐकल्यानंतर आमच्या देखील अंगाला शहर आला होता. शंकरराव गडाख यांच्याविषयी मला काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या वडिलांपासून परंपरा आहे, निष्ठेची परंपरा आहे. आज शिवसेनेच्या अधिकृत तिकिटावर ते लढले आहेत. यावेळेस ते अपक्ष म्हणून लढत नाहीयेत. त्यामुळे शंकरराव गडाख हे वन साइड निवडून येणार.
विठ्ठलराव लंघे यांचा पराभव निश्चित आहे नेवासा मतदारसंघातनं. कुडाळ मतदारसंघ, कुडाळ विधानसभा मतदारसंघातनं वैभव नाईक, निलेश राणे. आता हे तुम्हीच मला सांगायचं, विशेषतः कोकणाच्या माझ्या कोकणी बांधवांनी सांगायचं, या वैभव नाईकांचा विजय तर होईलच होईल, पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वैभव नाईक हे आम्हाला मंत्री म्हणून पाहिजे, एवढंच आमची इच्छा आहे. समस्त शिवसैनिकांची इच्छा आहे, या वैभव नाईकांना आम्हाला मंत्री म्हणून पाहिजे, तेही कॅबिनेट मंत्री म्हणून पाहिजे. असो, याच्यातच तुम्ही माझा निकाल समजून गेला असाल. सांगोला विधानसभा, दीपक साळुंके, शहाजी बापू पाटील. काय डोंगर काय झाडी, आता झाडी डोंगर सगळं झुडपातच त्यांचं दिसणार आहे. दीपक साळुंके वन साइड निवडून येणार आहेत सांगोला विधानसभा. पुढचा विधानसभा आहे दापोली विधानसभा मतदारसंघ. इथे योगेश कदम शिंदे गटाचे, योगेश रामदास कदम आणि संजयराव कदम. संजयराव कदमांनी जेव्हा त्यांचा म्हणजे संजयराव कदमांचा बघायला गेलं तर हा पहिला पक्षप्रवेश होता जो खुल्यामध्ये झाला होता दापोलीच्या, मला वाटतं भरणे नाक्यावर. ह्या मतदारसंघामध्ये, या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी जो काही 2-2.5 वर्षात जो झंझावात तयार केला, ज्या प्रकारचे त्यांनी कार्य केलं, पक्षप्रवेश केले, प्रत्येक बूथ त्यांनी बांधला, प्रत्येक यादी त्यांनी बांधली, त्याचा सगळा आढावा घेता संजयराव कदम हे वन साइड निवडून येतात आणि संजयराव कदमांच्या दापोली मतदारसंघातनं लीड मिळालेली आहे. त्यामुळे सुनील तटकरे ह्या योगेश कदमाचं किती काम केलं असेल सुनील तटकरेंनी, हे वेगळा एक संशोधनाचा विषय आहे. असो, गुहागर विधानसभा, राजेश बेंडल शिंदे गटाचे आणि भास्करराव जाधव, निष्ठावंत भास्करराव जाधव असं म्हणावं लागेल, शिवसेनेचे वाघ आहेत ते वाघ. या वाघाचा म्हणजे सगळ्यात जास्त लीडने इथे विजय होणार आहे वाघाचा, या शिवसेनेच्या भास्करराव जाधव साहेब आपले शिवसेनेचे नेते. गुहागर विधानसभा वन साइड आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघ, राजन साळवी, किरण सामंत. राजन साळवी साहेब शिवसेनेचे निष्ठावंत, म्हणजे जे शिवसेनेचे 15 आमदार शिवसेनेसोबत थांबले त्या 15 राजन साळवी एक. आणि राजन साळवींच्या वेळेसच आपण पाहिलं असेल सभागृह नेतेपदाची आपण त्यांच्यासाठी ज्यावेळेस निवडणूक लढलो होतो त्याच वेळेस कशा प्रकारचा गोंधळ घालण्यात आला होता. त्यावेळेस ठीक आहे, जे काही असेल तर तो सगळा मला मागचा 2.5 वर्षाचा काळ आठवायचा नाहीये, पण राजन साळवी साहेब पण त्यांच्या खुर्चीची सुद्धा किंमत केली गेली. त्यांच्या घरामध्ये वंदनीय बाळासाहेबांचं जे आसन होतं त्या आसनाची सुद्धा 10 ते 20 हजार रुपये किंमत लावली होती यांनी, ज्यावेळेस त्यांच्या घरावर ईडी सीबीआयच्या धाडी पडत होत्या तेव्हा आपण पाहिलं होतं. त्या काळात ते भाऊक झाले होते, त्यांच्या डोळ्यातून मला आसवं दिसली होती, त्यांच्या परिवाराच्या डोळ्यात मला आसवं दिसली होती. असो, राजन साहेब तेही दिवस निघून जातील, आता नवीन दिवस येतील, वारं वाहिलंय आणि महाराष्ट्रात ते बदलाचं वारं वाहिलंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आपण परतफेड करूया त्या काळामध्ये. पण राजन साळवी वन साइड, किरण सामंतांचा पराभव मला इथे दिसतो. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे मागाठाणे. मागाठाणे मतदारसंघामध्ये उदेश पाटेकर शिवसेनेचे आणि प्रकाश सुर्वे शिंदे गटाचे. तर उदेश पाटेकरांचा मला इथे विजय निश्चित दिसतो मागाठाण्यामध्ये, मुंबईतनं आहे. त्यानंतर शाहूवाडीचा कोल्हापुरातनं सत्यजित पाटील शिवसेनेचे आणि विनय कोरे. खरं तर त्याच काळामध्ये सत्यजित पाटील हे खासदार म्हणून निवडून आले असते, पण ठीक आहे, त्या काळात जर ते थोडंसं इकडचं तिकडचं ते राजकीय स्थानिक राजकारण जर मॅनेज झालं असतं तर सत्यजित पाटील मला हारताना दिसत नव्हते त्याही काळात. मला वाटतं 14-15 हजारांच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे खासदारकीमध्ये, पण असो जे काही असेल ते. सत्यजित पाटील यावेळेस विधानसभेमध्ये शाहूवाडीचं नेतृत्व करतील. वांद्रे पूर्व, मग अशीच सांगितलं तुम्हाला वरुण सरदेसाई साहेबांचं. राधानगरी माफ करा कोल्हापुरातनं राधानगरी मधनं केपी पाटील शिवसेनेचे विजय होतील. प्रकाश आंबेडकर शिंदे गटाचे पराभूत होतील. प्रकाश आंबेडकर या 40 गद्दारांपैकी. असं, कलिना विधानसभा, संजय पोतनीस शिवसेनेचे आमदार आणि अमरजित सिंग भाजपचे. संजय पोतनीस मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये टॉप 3च्या लीडमध्ये असणार आहे, टॉप 3च्या लीडमध्ये. हे संजय पोतनीसांना मी आजच सांगतो. कलिना मतदारसंघ शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिलेला आहे आणि तो कायम राहणार देखील पुढे. संजय पोतनीस साहेब टॉप 3च्या याच्यामध्ये. कुर्ला विधानसभा मतदारसंघ, प्रवीणा मोरजकर ताई आणि मंगेश कुडाळकर शिंदे गटाचे. प्रवीणा मोरजकर आपल्या शिवसेनेच्या. प्रवीणाताईंच्या मतदारसंघामध्ये जायचं भाग्य मला देखील मिळालं होतं. त्यांच्यासाठी मला एक सभा घेता आली, त्यांच्यासाठी मला जनतेला संबोधन करता आलं, शिवसैनिकांना प्रबोधन करता आलं. त्यामुळे मी कुर्ला विधानसभा क्षेत्रामध्ये मी स्वतः प्रचार केलेला आहे, मी तिकडचा झंझावात पाहिलेला देखील आहे. प्रवीणा मोरजकर ताई या मंगेश कुडाळकरला वन साइड हरवणार. टॉप 60 मधल्या ह्या जागा आहेत बरं का शिवसैनिकांना. चेंबूर विधानसभा, प्रकाश फातर्पेकर साहेब आणि तुकाराम काटे शिंदे गटाचे. प्रकाश फातर्पेकर साहेब आपले निष्ठावंत शिवसेनेचे आमदार. इतकं म्हणजे ह्या व्यक्तिमत्वाबद्दल जर सांगायचं झालं तर इतकं म्हणजे शांत संयमी नेतृत्व,
तुम्ही त्यांच्याकडे बघाल, तुम्हाला ते कधीही म्हणजे असं तुम्ही सर्वसामान्य ज्यावेळेस त्यांच्याकडे जातात, बोलतात, कधीही वाटणार नाही की एखाद्या आमदाराशी आपण बोलतोय. जणू काही आपले स्नेही आहेत, जणू काही आपले मित्रच म्हणू शकतो, अशा प्रकारचं त्यांचं बोलणं वागणं असतं. शिवसेनेच्या आमदारांमध्ये जो लोकांविषयी प्रेम असतं किंवा जो त्यांच्याविषयी कळवळा असतो, तो पाहिला की असं वाटतं, होय ही खरी शिवसेना आहे. प्रकाश फातर्पेकर साहेबांचं तुम्ही जर त्यांच्याशी जर तुम्ही कधी संवाद साधला असेल, तुम्ही या गोष्टी मी जे सांगतोय त्या तुम्ही समजू शकता. हा माणूस वन साइड महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुन्हा जाणार. हे निष्ठावंत 15 आमदारांपैकी एक प्रकाश फातर्पेकर, चेंबूर विधानसभा. जोगेश्वरी पूर्व विधानसभा अनंत नर शिवसेनेचे आणि मनीषा वायकर शिंदे गटाच्या अनंत नर विजयी होतील. त्यानंतर पुढे दहिसर विधानसभा. दहिसर विधानसभेतनं विनोदजी घोसाळकर साहेब आणि भाजपाचे मनीषा चौधरी. तर इथे विनोद घोसाळकर साहेब वन साइड माजी आमदार राहिलेले आहेत, ते शिवसेनेचे उपनेते आहेत विनोदजी घोसाळकर साहेब. आणि आपण बघितलं असाल मागच्या काळात कशा प्रकारे हल्ले झाले, त्यांच्या मुलाचा त्याच्यामुळे मृत्यू झालेला आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला बॅकग्राऊंड आहे वेगळी. विनोद घोसाळकर साहेब वन साइड इथे निवडून येतील. अंधेरी पूर्व ऋतुजाताई लटके आणि मुरजी पटेल. मुरजी पटेल शिंदे गटाचा. खरं तर हा मुरजी पटेल भाजपाचा. त्याही काळात त्याने शिवसेनेच्या विरोधात म्हणजे ज्यावेळेस स्वर्गीय रमेश लटके आपले दिवंगत आमदार, त्यांच्याही विरोधात हा मुरजी पटेल उभा राहिला होता अपक्ष म्हणून. काका म्हणतात त्याला, हा कसला काका, हा बोका. हा बोका ज्यावेळेस तिकडनं उभा राहिला होता अपक्ष म्हणून, भारतीय जनता पक्षाने त्याला पुन्हा घेतला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्याला शिंदे गटात पाठवला, शिंदे टोळीत पाठवलं. शिंदे टोळीतनं हा काका आता उभा आहे. हा मुरजी पटेल ऋतुजाताई लटकेंच्या त्या मागच्या म्हणजे ऋतुजाताई लटके ह्या पहिल्या आमदार मशालीवरच्या, तुम्ही पाहिलं असाल. हे सगळे आता जी निवडणूक होते ही नंतरची, पण ऋतुजाताईंना मशाल नवीन नाहीये. ऋतुजाताई मशालीवर या अगोदर देखील निवडून आलेल्या पहिल्या आमदार आहेत, हे तुम्हाला माहिती असायला हवं. पोटनिवडणुकीमध्ये त्यांना ज्या प्रकारचा त्यांना त्रास देण्यात आला, पण तरी देखील ऋतुजाताई निवडून आल्या. ऋतुजाताई लटके अंधेरी पूर्वेतनं वन साइड. त्यानंतर दिंडोशी विधानसभा सुनील प्रभू साहेब आणि संजय निरुपम. सुनील प्रभू हे वन साइड निवडून येणार आणि त्याच्यामध्ये वादच नाही, कुठलाही वाद नाही. सुनील प्रभू साहेबांच्या पुढे हे संजय निरुपम वगैरे सगळे उपरे हे फिके आहेत, हे फिके आहेत. भांडूप पश्चिम रमेशभाई कोरगावकर निष्ठावंत आमदार, त्या शिवसेनेच्या 15 आमदारांपैकी एक. आणि विरुद्ध आहे अशोक पाटील. रमेश कोरगावकर साहेब हे भांडूप विधानसभेमध्ये ते नगरसेवक राहिलेले आहेत, शिवसेनेचे ईशान्य मुंबईचे विभाग प्रमुख राहिलेले आहेत. आणि एक पकड आहे त्यांची त्यांच्या मतदारसंघावर. सर्वसामान्य व्यक्तिमत्व, कधी बाजूने जरी गेलं तर वाटणार नाही आमदार बाजूने गेलेले आहेत, इतकं सर्वसामान्य व्यक्तिमत्व, पण त्याचं कार्य इतकं अफाट आहे. त्यांनी कित्येकदा बोलताना असं खंत बोलून दाखवली की आम्ही विरोधातले आमदार असल्यामुळे आम्हाला सदा निधी मिळेना, आम्ही काय आमच्या मतदारसंघात तोंड दाखवायची, आम्हाला निधीच कोणी देईना. पण ठीक आहे, निष्ठा म्हणून तरी शिवसेनेसोबत थांबले. यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल ना कोरगावकर साहेब, त्यावेळेस आपल्याला निधीची कमतरता भासणार नाही. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा निधी आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आणता येईल. भांडूपचा विकास आपल्याला करून घेता येईल भांडूप पश्चिम मधून. पुढचा मतदारसंघ आहे विक्रोळी. सुनील राऊत साहेब शिवसेनेचे आणि सुवर्णा करंजे शिंदे गटाच्या. विषय आहे का इथे? सुनील राऊत साहेबांचा विषय आहे का? विषय संपला. तुम्हीच सांगा कसा असणार आहे हा निकाल. सुनील राऊत साहेब वन साइड. कल्याण ग्रामीण सुभाष भोईर शिवसेनेचे आणि राजेश मोरे शिंदे गटाचे आणि मनसेचे राजू पाटील यावेळेस टफ मध्ये येताना दिसत नाहीत मला. खरी लढत ही सुभाष भोईर आणि शिवसेनेचे सुभाष भोईर आणि शिंदे गटाच्या राजेश मोरेंमध्येच होईल असं मला दिसतं. आणि यामध्ये शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून येतील. पुढची विधानसभा आहे बोईसर विधानसभा. विश्वास वाळवी शिवसेनेचे आणि विलास तरे शिंदे गटाचे. विश्वास वाळवी इथे निवडून येतील. भिवंडी ग्रामीण महादेव घातल शिवसेनेचे आणि शांताराम मोरे शिंदे गटाचे. इथे महादेव घातल निवडून येतील. शांताराम मोरेंना हे काय दुर्भाग्य सुचलं होतं आणि दुर्बुद्धी सुचली होती मला कळत नाही, पण ठीक आहे, जे काही असेल ते. पण भिवंडी ग्रामीण मध्ये शिवसेना वन साइड निवडून येते. त्यानंतर पुढचा आहे बुलढाणा विधानसभा. जयश्री शेळके शिवसेनेच्या आणि विरोधात संजय गायकवाड शिंदे गटाचे. जयश्री शेळके बुलढाण्यातनं विजयी होतील. अंबरनाथ विधानसभा. राजेश वानखेडे शिवसेनेचे आणि बालाजी केणीकर शिंदे गटाचे. इथे राजेश वानखेडे वन साइड निवडून येतील. पुढचा विधानसभा आहे बोरिवली विधानसभा. संजय भोसले शिवसेनेचे, संजय उपाध्याय भाजपचे. संजय भोसले इथे वन साइड निवडून येतील. पहिल्या 60 जागा मी तुम्हाला सांगतोय. त्याच्या पुढचा विधानसभा आहे ठाणे विधानसभा, जिथे राजन विचारे साहेब शिवसेनेचे नेते आणि विरुद्ध संजय केळकर भाजपाचे आणि अविनाश जाधव मनसेचे. या तिघांमध्ये कडवी फाईट राहील. इथे संजय केळकर तेवढेसे प्रभावित दिसून आले नाहीत. खरी लढत ही राजन विचारे साहेब शिवसेनेचे आणि अविनाश जाधव मनसेचे यांच्यामध्ये ही खरी लढत दिसून आली. इथे राजन विचारे साहेब निवडून येतील.
पुढचा विधानसभा आहे कन्नड विधानसभा, उदयसिंह राजपूत शिवसेनेचे, संजना जाधव शिंदे गटाच्या. आता ही संजना जाधव कोण? संजना जाधव म्हणजे जाधव म्हणण्यापेक्षा दानवेच म्हणावं लागेल. संजना ह्या रावसाहेब दानवेंच्या कन्या आणि हर्षवर्धन जाधवांच्या पत्नी. आता हर्षवर्धन जाधव देखील उभे आहेत अपक्ष म्हणून. नेमकं इथे काय होईल आज सांगता येत नाही, पण उदयसिंह म्हणजे ह्या दोघांमध्ये खालच्यांमध्ये काय होईल आज सांगता येत नाही, यांचा कसा क्रमांक वर खाली असेल. पण उदयसिंह राजपूत हे निवडून येतील हे मात्र नक्की. उदयसिंह राजपूत हे शिवसेनेच्या निष्ठावंत 15 आमदारांपैकी आणि ते वन साइड निवडून येणार कन्नड विधानसभेतनं शिवसेनेचे उदयसिंह राजपूत. पालघर विधानसभा जयेंद्र दुबळा शिवसेनेचे निवडून येतील. राजेंद्र गावित शिंदे गटाचे इथे पराभूत होतील. राजेंद्र गावितांना हा पराभव पत्करावाच लागणार आहे. कळमनुरी विधानसभा हा थोडासा टफ फाईट मधला विधानसभा आहे. कळमनुरी संजय टारफे शिवसेनेचे आणि संतोष बांगर आणि संतोष टारफे या दोघांमध्ये जी टफ होणार आहे ती जरा कडवी असणार. तिच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण हा गद्दार पडला पाहिजे ही मनातली भावना मात्र लाखो करोडो शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे संतोष बांगर विषयी. पण हा कडवा मतदारसंघ असणार आहे, इथे फाईट कडवी राहणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्गाची सुद्धा जी कणकवलीची जागा आहे तिथे सुद्धा कडवी फाईट राहणार आहे. ह्या जागेवर सुद्धा एक टफ फाईट तुम्हाला पाहायला मिळेल नितेश राणेमध्ये आणि संदेश पारकरांमध्ये. पण इथे जे काही होईल त्याचा निकाल तुम्हाला 23लाच पाहायला मिळेल. या दोन जागा आपण या पहिल्या 60 मध्ये धरत नाही आहोत. पाहूयात पुढे काय होईल ते. मेहकर विधानसभा सिद्धार्थ खरात संजय रायमुलकर. सिद्धार्थ खरात शिवसेनेचे आणि संजय रायमुलकर शिंदे गटाचे. ही जागा सिद्धार्थ खरात निवडून येतील. ही पहिल्या 60 मधली जागा असेल शिवसेनेचे. अद्वै हिरे दादा भुसे मालेगाव बाह्य. अद्वै हिरे वन साइड निवडून येणार. दादा भुसेंचा यावेळेस पराभव होतोय. दादा भुसेंना देखील काय दुर्भाग्य सुचलं मला अजूनही कळत नाही. का कुणास ठाऊक अशी माणसं जायला नको होती, माझं असं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, जे काही असेल. मालेगाव बाह्य अद्वै हिरे वन साइड निवडून येणार. बाळापूर मतदारसंघ आपले नितीन बापू देशमुख ठाकरे आपले शिवसेनेचे आणि बळीराम सिरस्कर शिंदे गटाचे. नितीन बापू वन साइड निवडून येत आहे. नितीन बापू पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार. हे निष्ठावंत आमदार आहेत बाळापूर अकोल्यातनं. नांदगाव विधानसभा नाशिकचा गणेश धात्रक शिवसेनेचे आणि सुहास कांदे शिंदे गटाचे. गणेश धात्रक वन साइड निवडून येत आहेत आणि सुहास कांदे घरी जात आहेत. परतूर विधानसभा आसाराम बोराडे शिवसेनेचे आणि बबनराव लोणीकर भाजपाचे. तर परतूर विधानसभेतनं आसाराम बोराडे वन साइड निवडून येत आहेत शिवसेनेचे. नाशिक मध्य विधानसभा वसंत गीते आणि देवयानी फरांदे. तर नाशिक मधनं वसंत गीते वन साइड निवडून येतील. त्यानंतर संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिम राजू शिंदे वन साइड. संजय शिरसाटाचा इथे पराभव होतो आणि संजय शिरसाट पराभव नाही करायचा, गाडायचा आहे. याचं राजकारण गाडून टाकायचं आहे. हा संजय शिरसाट असेल, तो संजय गायकवाड असेल, ही काही टगी मंडळी आहे त्यांच्यामधली, ती गाडून टाकायची. पूर्ण तोंड वर नाही आली पाहिजेत. संभाजीनगर मध्य बाळासाहेब थोरात शिवसेनेचे आणि प्रदीप जयस्वाल शिंदे गटाचे. प्रदीप जयस्वालला सुद्धा काय हे सगळं थेरं सुचली ना, कधी कधी हे नावं पाहिले की असं लक्षात येतं काय ही सगळी थेरं सुचली, कुठून दुर्बुद्ध्या सुचल्या यांना. शिवसेना इथे वन साइड आहे. परभणी विधानसभा राहुल पाटील शिवसेनेचे, आनंद भरोसे शिंदे गटाचे. राहुल पाटील वन साइड निवडून येत आहेत. त्यानंतर हिंगोली मतदारसंघ रुपाली पाटील शिवसेनेच्या, तानाजी मुटकुळे भाजपचे. वन साइड शिवसेना निवडून येते. रुपाली पाटील इथे निवडून येत आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ विशाल कदम शिवसेनेचे आणि रत्नाकर गुट्टे अपक्ष आहेत. यांच्यामध्ये ही टफ फाईट मला दिसून येते. तर विशाल कदमांचा पगडा इथे भारी आहे. विशाल कदम पहिल्या 60 मध्ये निवडून येत आहेत. बडनेरामध्ये थोडासा इथे घोळ झाला. प्रतिबंधताई आपल्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये आणि या सगळ्यामध्ये आपण पाहिलं असाल, थोडंसं मला वाटलं की ह्या गोष्टी अशा झाल्या असतात, जास्त अजून फायद्याच्या झाल्या असतात. पण ठीक आहे, जे काही आदेश हा महत्वाचा असतो. सुनील खराटे शिवसेनेचे आपले निवडून येतील. रवी राणा अपक्ष यांचा पराभव यावेळेस होण्याची दाट शक्यता आहे इथे. पुढचा मतदारसंघ जळगाव शहर विधानसभा जयश्री महाजन शिवसेनेच्या आणि सुरेश भोळे भाजपाचे. जयश्री महाजन इथून निवडून येत आहेत. दर्यापूर गजानन लवाटे शिवसेनेचे, अभिजित अडसूळ शिंदे गटाचे. अडसूळ परिवाराला देखील काय मिळालं मला माहित नाही आणि त्यांनी ते वारंवार बोलून देखील दाखवलं. अडसूळ परिवाराने जाऊन फार मोठी चूक केली आहे. अडसूळ परिवार आज जर इकडे असता तर अमरावतीच्या जागेवर 100% शिवसेनेचा क्लेम असता. 100%. जे काही असेल ते दुर्बुद्धी म्हणता येते याला. दर्यापूर विधानसभेतनं गजानन लवाटे शिवसेनेचे निवडून येणार. पाचोरा विधानसभा मतदारसंघ वैशाली सूर्यवंशी शिवसेनेच्या किशोर पाटील यांच्यामध्ये, शिंदे गटाचे किशोर पाटील यांच्यामध्ये वैशाली सूर्यवंशी शिवसेनेच्या निवडून येतील.
चाळीसगाव विधानसभा उन्मेष पाटील शिवसेनेचे आणि मंगेश चव्हाण भाजपचे. उन्मेष पाटील माजी खासदार हे वन साइड निवडून येणार आहेत पहिल्या 60 मध्ये. रामटेक विधानसभा विशाल बरबटे शिवसेनेचे, आशिष जयस्वाल शिंदे गटाचे. याच्यामध्ये विशाल बरबटे यांचा विजय मला इथे दिसून येतोय. त्याच्यानंतर पुढची टफ फाईटची जी जागा आहे ही मी विजयाची जागा सांगत नाही, पण एक कडवी झुंज टफ फाईटची जागा मी म्हणू शकतो. पाटण विधानसभेची जी पहिल्या 60 मध्ये मी पकडत नाहीये, पण हर्षद कदम आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये, शिवसेनेचे हर्षद कदम आणि शंभूराज देसाई मध्ये यांच्यामध्ये एक तगडी फाईट तिथे होऊ शकते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ सुरेंद्रनाथ माने, ज्याला सुरेंद्रनाथ माने शिवसेनेचे आणि उदय सामंत यांच्यामध्ये एक कडवी झुंज राहिली ते रत्नागिरीमध्ये. इथे काहीही होऊ शकतं. यालाही मी पहिल्या 60 मध्ये पकडत नाही, पण होय ही कडवी झुंजवाली जागा आहे. मी तुम्हाला काही जागा अशा सांगतो ज्या कडव्या झुंजीवाल्या असतील, काही जागा विशेष निवडून येणाऱ्या असतील वन साइड वाल्या. तर इथे ही कडवी फाईट राहील रत्नागिरीमध्ये. तर अशा प्रकारच्या ह्या काही जागा. आणि त्यानंतर देवळालीची एक जागा आहे. इथे योगेश घोलप यांचा मला नाशिकमधून विजय दिसतो. त्यानंतर खेड आळंदीची एक जागा आहे बाबाजी काळेंची, पुण्यातलं ही आमदारकी आपली निवडून येऊ शकते, खेड आळंदीची बाबाजी काळे. त्यानंतर कल्याण पूर्वेची जागा आहे धनंजय बोडारे, जिथे सुलभा, मला वाटतं सुलभा गायकवाड, गणपत गायकवाडांच्या पत्नी आणि सुलभा गायकवाड आणि आबा बोडारे आपले शिवसेनेचे यांच्यामध्ये तगडी फाईट. आणि ते धनंजय बोडारे आपले निवडून येत आहेत. त्यानंतर गोरेगावची जागा आहे समीर देसाईंची, ही जागा आपली निवडून येते. त्यानंतर निफाडची मला अनिल अण्णा कदमांची एक जागा निवडून येताना दिसते, वन साइड निवडून येताना दिसते. त्यानंतर वणीमधनं संजय भाऊ देरकरांची एक जागा मला निवडून येताना दिसते. अकोला पूर्वेतनं गोपाल दानकर, घाटकोपर मधनं संजय भालेराव, उरणमधून मनोहर शेठ भोईर, आणि त्यानंतर ऐरोली विधानसभेतनं MK मडवी. या मला काही विशिष्ट 60 अशा जागा आहेत ज्या जागा मला वन साइड निवडून येताना दिसतात. काही जागा टफ फाईटच्या सुद्धा सांगितल्या, आणि उर्वरित देखील बाकीच्या मध्ये देखील काही जागा आहेत ज्याच्यामध्ये टफ फाईट. अनेक शिवसेनाच्या सगळ्याच जागा ज्या आहेत त्या सगळ्या टफ फाईट देणार आहेत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक विशेष उल्लेख करून सांगेल. ओवळा माजीवाड्याची जागा जी ठाणे शहरात येते, ओवळा माजीवाडा, इथे प्रताप सरनाईक विरुद्ध नरेश मणेरा, म्हणजे एका भूमिपुत्र विरुद्ध अशी ही लढत आहे. याच्यामध्ये प्रताप सरनाईकाला नरेश मणेरा साहेब टफ फाईट देत आहेत, कडवी झुंज देत आहेत. एका प्रस्थापिताला एक सर्वसामान्य शिवसैनिक कशी झुंज देतो याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला इथे मिळेल. अगदी अशीच झुंज केदारजी दिघे या एकनाथ शिंदेला कोपरी पाचपाखडी मतदारसंघात येतात. याला मी झुंज का म्हणतो सांगतो तुम्हाला. महापूर आहे पैशाचा, म्हणजे करोडो रुपयांचा हा महापूर आहे. काय सांगू तुम्हाला, या पैशाचा महापूर डोळ्यांनी पाहतोय आम्ही हा इथे. म्हणजे समोरचा जर करोडो रुपये खर्च करत असेल ना त्याच्यासाठी, तर आपल्याकडे चारणे सुद्धा नाही तिथे खर्च करण्यासाठी, पण तरी देखील आपण तिथे झुंज देतोय. केदारजी दिघे तिथे झुंज देत आहेत. आणि त्यांना फसवण्यासाठी काय काय प्रयत्न झाले पाहिलेत तुम्ही. त्यांच्या गाडीमध्ये दाखवण्यात आलं, त्यांच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या, त्यांच्या गाडीमध्ये रोकड सापडली. अहो, आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे घालून आम्ही कोपरी पाचपाखडीमध्ये आपला प्रचार करतो. वेळप्रसंगी स्वतःच्या पाण्याची बाटली विकत घेतो, वेळप्रसंगी स्वतःचं अन्न विकत घेतो, कारण आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला माहिती आहे आमचा कडवा शिवसैनिक केदारजी दिघे साहेबांचे वंदनीय दिघे साहेबांचे ते पुतणे आहेत, ते कशा प्रकारे तिथे झुंजतायत. आम्हाला सगळं यांच्या गाडीमध्ये पैसे दाखवले. अरे कुठे फेडणार तुम्ही ही पाप तुम्ही कुठे फेडणार? ज्यांना तुम्ही बदनाम करताय, महाराष्ट्र जाणतो, उभा महाराष्ट्र जाणतो की हे सत्य किती असत्य किती. करा तुम्ही केसेस, शेवटी प्रशासन तुमचं आहे. पण ह्या अशाही परिस्थितीत केदारजी दिघे झुंज देत आहेत, कडवी झुंज देत आहेत. पाहूयात ना जे काही घडेल ते. शेवटी मायबाप जनता जनार्दन आहे, पाहूयात जे काही घडेल ते सर्वांसमोर येईलच. शिवसेनेच्या ह्या 60 जागा, त्याच्यानंतर 10 ते 12 जागा मी तुम्हाला जवळपास कडव्या झुंजीच्या सांगितल्या. अशा जवळपास 72-75 जागांपर्यंत मी तुमच्या सर्वांसमोर ठेवल्या. या सर्वच्या सर्व जागी शिवसेना विजयी व्हावी, आणि आमची तर हीच इच्छा आहे 95च्या 95 जागा शिवसेनेच्या याव्यात. पण पाहूयात जे काही घडेल ते उद्या तुम्हा सर्वांच्या समोर असेल. मी तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. त्यातूनही तुम्हाला एखाद्या जागेविषयी संभ्रम असेल, एखाद्या जागेविषयी तुम्हाला वाटत असेल हे अशा प्रकारचं असू शकेल कदाचित, उद्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं. मी त्याच्यावरही तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या.